नमस्कार। आज आपण अशा विषयावरती घालणार आहे। सांगोला नगर परिषद हद्दीमधील जे संगम ब्रँडी आहे हे कायद्याला धरून आहे का, या संविधानाचा त्यानं वापर केलाय का, हे संगम ब्रँडी आणि जे दारूचं दुकान आहे वाईन शॉप हे 500 मीटरच्या बाहेर पाहिजे होते। संगम ब्रँडीच्या शेजारीच नगरपालिका आहे, त्याचबरोबर संगम ब्रँडीचं जे हे आहे तिथं शाळा आहे, लहान मुलांची शाळा आहे, त्याचबरोबर म्हसोबाचं मंदिर आहे, नरसोबा मंदिर आहे, त्याचबरोबर संगम ब्रँडीच्या समोरनं मुलं मुली शाळकरी हे भरपूर त्या ठिकाणी येत आहेत। त्या ठिकाणी माणसं दारू पित आहेत, मुला मुलींना कशाही स्वरूपात दारूच्या भाषेमध्ये बोलले जातात आणि कडेलाच मस्जिद आहे आणि सांगोल्याचं महत्त्वाचं जे ग्रामदैवत आहे म्हसोबा मंदिर, शाळा, मस्जिद याच्या बरोबर तिथं आहे। त्यामुळे हे संगम ब्रँडी जे आहे हे त्या ठिकाणी असणं योग्य नाही। त्याच्यामुळं आसपासचा व्यावसायिकांचा व्यवसाय होत नाही, माणसं तिथं येत नाहीत। त्यामुळं त्याला ज्यांनी परवानगी दिलेली आहे याची चौकशी होणार आहे, ज्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे। त्याचबरोबर या संगम ब्रँडीवाल्याच्या डोक्यावर कुणाकुणाचा हात आहे, असंविधानिकरित्या अवैधरित्या कशी दारू विकली जाते याची सुद्धा चौकशी होणार आहे। हे संगम ब्रँडी या तालुक्यातनं 500 मीटरच्या बाहेर हलवलं पाहिजे, हे आपली सगळ्यांची इच्छा आहे। आणि आम्ही कलेक्टर ऑफिस आहे, एक्साईज विभाग आहे, अगदी मुंबईपर्यंत याचे सर्व अर्ज देऊ आणि नाही जर झाले तर हे संगम ब्रँडी पूर्ण सांगोल्यामधील महिला मुली मुले आणि सर्व व्यावसायिक त्याला बाहेर काढल्याशिवाय सोडणार नाही मित्रांनो। आणि हा पूर्ण व्यावसायिकांचा असेल नाही तर सगळ्या भाविकांचा हा श्रद्धेचा विषय आहे। धन्यवाद।